नमस्कार मित्रांनो, आर्बिटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत. अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 2,500 रुपये पेन्शन नियमित मिळत नाही किंवा काही महिन्यापासून पेन्शन पूर्णपणे बंद झाली आहे. पेन्शन का जमा होत नाही याची 5 प्रमुख कारणे आणि त्यावर तुम्ही घरी बसून किंवा कुठे जाऊन उपाय करू शकता याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्यातील एकही चूक असेल तरी तुमचे पैसे थांबणार आहेत. म्हणून लाभार्थ्यांना सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. लाभार्थ्यांनो, पैसे तुम्हाला न मिळणारे तुमचे हप्ते थांबण्याची 5 प्रमुख कारणे आहेत. त्यामधील आता आपण पहिलं कारण पाहणार आहोत. म्हणजे पहिलं कारण आहे UDID कार्ड आधारला लिंक नसणे. म्हणजेच पहिले कारण म्हणजे तुमचे UDID कार्ड आधार कार्डाशी लिंक नसणे. जर हे लिंक नसेल तर तुमची पेन्शन थांबते. आता ह्यावरील उपाय तात्काळ स्वावलंबन कार्ड.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः हे लिंक करू शकता किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन हे काम करून घ्या. म्हणजेच तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे घर बसल्या स्वावलंबन कार्ड.gov.in ह्या वेबसाईटवरून UDID कार्ड जर लिंक करता येत असेल तर तुम्ही लिंक करू शकता. जर तुम्हाला ह्या वेबसाईटवरून तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला लिंक करता येत नसेल तर लवकरात लवकर जाऊन जवळील CSC केंद्रामध्ये जाऊन हे लिंक करून घ्या. तर आता दुसरं कारण आहे बँक खात्याला NPCI आधार शेडिंग नसणे. म्हणजेच हा मेन पॉईंट आहे. कारण दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे NPCI आधार शेडिंग. आता सर्व सरकारी पेन्शन DBTद्वारे थेट आधार लिंक खात्यात जमा होतात. हा NPCI आधार शेडिंग हा लिंक जर नसेल तर तुम्हाला पैसे थांबतात. हा तात्काळ तुम्हाला लिंक करून घ्यायचा आहे. तर कसं लिंक करायचं? तुमच्या बँक शाखेत जा आणि तिथे NPCI आधार शेडिंग मॅपवर फॉर्म भरून द्या. तुमच्या खात्याला आधार लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून *99*99 हॅश डायल करून तपासू शकता. तर लाभार्थ्यांनो, बँक खात्याला NPCI प्रमाणे सर्व पैसे एकाच खात्यात DBT प्रमाणे यावे असे जर लिंक करायचं असेल तर घर बसल्यासुद्धा तुम्ही लिंक करू शकता. हे लिंक कसं करायचं आपण अगोदरच आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला लिंक आहे का नाही तिथं चेक करा. ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. आणि लिंक नसेल तर लिंक कसे करायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ पूर्ण पाहून घर बसल्या तुम्ही NPCI आधार शेडिंग हा करू शकता. आता झालं दुसरं कारण. आता तिसरं कारण आहे माहितीमध्ये तपवत असणे. म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि UDID कार्डवरील माहिती जसे की नाव, जन्मतारीख किंवा लिंग ह्यात थोडा जरी फरक असेल तर सिस्टममध्ये मिसमॅच दाखवते आणि पेन्शन रिजेक्ट होते. म्हणजेच तुम्हाला ज्या योजनेचं अनुदान मिळतं त्या योजनेचे पैसे ट्रान्सफर करता वेळी त्यांनी तुमचं आधार नंबर आणि UDID कार्ड वापरून पैसे जमा करतात. जर हे दोन्हीचे माहिती जुळत असेल तर पैसे ट्रान्सफर होतात. जर जुळत नसेल, तुमची माहिती सिस्टममध्ये मिसमॅच होत नसेल तर तो पैसे ट्रान्सफर होत नाहीत, रिजेक्ट होतं. त्यामुळं काय करायचं आहे त्यावरील उपाय पहा. दोन्ही कार्डवरील माहिती तपासून घ्या. चूक असल्यास आधार सेंटरला जाऊन आधार दुरुस्त करा किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्टिफिकेट दुरुस्त करून घ्या. आता समजा तुम्हाला ह्यामधील दोन्हीतील कोणतं तरी एक डॉक्युमेंट्स अपडेट करून त्यामधील चुका दुरुस्ती करून घ्यायचं आहे. जर समजा तुमच्या आधार कार्डावरील माहिती बरोबर आहे, योग्य असेल, तर तुम्हाला वाटत असेल तर UDID कार्डवरील माहिती चुकीची आहे असे वाटत असेल
तर काय करायचं आहे, UDID कार्डवरील माहिती चुकीची असेल तर हॉस्पिटलमध्ये जाऊन तो सर्टिफिकेट तुमचं दुरुस्त करून घ्या. जर UDID कार्डवरील माहिती बरोबर आहे, आधार कार्डवरील चुकीची वाटेल तर आधार सेंटरला जाऊन तुम्ही अपडेट करून घ्या, दुरुस्ती करून घ्या. मगच तुम्हाला पैसे हे लगेच ट्रान्सफर होतात. हा झालं तिसरं कारण. आता चौथा कारण आहे एकापेक्षा जास्त UDID कार्ड असणे. काही लाभार्थ्याकडे चुकून जुने आणि नवीन असे 2 UDID कार्ड असतात. ह्यामुळे सिस्टममध्ये डुप्लिकेट एंट्री होऊन पेन्शन थांबते. म्हणजेच तुमच्या नावावरून 2 UDID कार्ड निघाली चुकून, एक जुने आणि नवीन, तर सिस्टममध्ये तुमचं अनुदान ट्रान्सफर करतावेळी, पैसे जमा करतावेळी 2 कार्ड त्यांना दाखवतात. दोन्हीपैकीतील कोणतं आहे हे त्यांना समजत नसेल, सिस्टमला समजत नसल्यामुळे तो पैसे पुढे येण्यास थांबते आणि तिथंच रिजेक्ट होतं. त्यामुळे त्यावरील उपाय काय आहे पहा. तुमचे जुने कार्ड हा जिल्हा रुग्णालय किंवा संबंधित कार्यालयात सरेंडर करा आणि फक्त नवीन कार्डाचा आधारला लिंक ठेवा. तर तुमच्याकडे 2 कार्ड जर असले तर काय करायचं, पहिलं जुनं कार्ड तुमच्या रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात जाऊन तो द्यायचं त्यांना आणि त्यांना हा डिलीट करा असं सांगायचं आणि जे नवीन आहे ती चालू ठेवा आणि ती आधारला लिंक करून घ्या. मगच तुम्हाला पुढे येतील पैसे हे सुरू राहतील. आता 4 कारणे झाले. आता 5वं कारण आहे तहसील जिल्हा स्तरावर माहिती अपडेट नसणे. कधी कधी तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतात पण पोर्टलवर तुमची माहिती ऑथेंटिकेशन झालेली नसते किंवा तहसीलदारकडून फायनल अप्रूव्हल मिळाले नसते. त्यामुळे त्यावर उपाय काय आहे हे पहा. तहसील कार्यालयात संजय गांधी योजना विभागात जाऊन तुमचे लाभार्थी स्टेटस तपासा. तिथे तुमची माहिती अप्रूव्ड आहे की याची खात्री करून घ्या. म्हणजेच तुमचं संजय गांधी योजनेचं तुम्हाला लाभ मिळतो का श्रावणबाळ योजनेमधून लाभ मिळतो हे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या योजनेचं लाभार्थी स्टेटस तपासायचं आहे. तिथं अप्रूव्ड आहे का अनअप्रूव्ड आहे हे चेक करायचं आहे. अनअप्रूव्ड असेल तर अप्रूव्ह करून घ्यायचं आहे तुम्हाला. मगच तुम्हाला पुढे पैसे येतात. आता तुम्हाला मित्रांनो ह्या 5 कारणापैकी एक जरी चूक तुमच्या बाबती असेल तरी तुमची पेन्शन येणार नाही. ही सर्व माहिती बरोबर केल्यानंतरच तुमची पुढील पेन्शन नियमित जमा व्हायला सुरुवात होईल. तर दिव्यांग बांधवांनो, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतील इतर दिव्यांग बांधवांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही पेन्शन थांबणार नाही. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आरबी टेक मराठीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.